रडायला लागला बाप. यशोदामयला ते झोका देते, त्याला थांबवते आहे. पुत्र म्हणाला की यशोदा खोटं कशाला बोलते बघ म्हणजे तुझा तो बाळ कृष्ण आहे, रडतोय. आण म्हणलं त्याला, आज मला स्तनपान करायचं, मला प्रेम पाना दाटून आलेलं आहे, मला त्याला स्तनपान करायचं. यशोदेने आता पुन्हा विचार केला, आता तरी काय करायचं. ती म्हणायला की बाई अगं माझ्या बाळाला दुसऱ्या बाईचं दूध सहन नाही होत. भगवान परमात्मा हळूच म्हणायला लागले, आई फक्त तू थोडा वेळ गप्प बैस, मला काय सहन होत नाही हा चमत्कार आता लगेच दाखवतो. नाईलाज झाला. कृष्णाला जवळ घेतलं आणि मोठ्या प्रेमानं आपलं स्तन भगवान कृष्णाच्या मुखात दिलं. आता त्या स्तनामध्ये विष भरलेलं होतं. भगवंताने ते विष ओढलं, संपलं विष. रक्त ओढायला सुरुवात केली, आपलं दूध ओढलं, दूध प्यायला सुरुवात केली, दूधही संपलं. आणि मग आता भगवंताने रक्त ओढायला सुरुवात केली. जसं जसं रक्त संपत आहे आणि तसं तसं पुतना अत्यंत पुरुष झालेली. पुतना करुण स्वरानं बोलू लागले, कृष्णा 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 कृष्णा. करुण स्वरानं बोलते आहे, अरे कृष्णा सोड. भगवान कृष्ण म्हणतात, मावशी. तिने कोणत्या नातं लावलं होतं, मावशी. म्हणे मावशी माझा व्यवहार धर्म तुला माहिती नाही, मी स्वतःवर कोणाच्या वाट्याला कधीच जात नाही, पण जो माझ्या वाट्याला गेला त्याला संपवल्याशिवाय राहत नाही, हा माझा नियम आहे. मावशी तुझा प्रेमपाना संपला असेल पण अजून माझी तृप्ती झाली नाही. आणि अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा तो भगवान कृष्ण परमात्मा आणि त्या ठिकाणचे रक्त ओळखोय ते कृष्ण झालेले आणि कृष्ण 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 असं करीत 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 धाडकन जमिनीवर आपले कोसळली आणि तिची प्राणज्योत आणि भगवान कृष्णाच्या स्वरूपाच्या ठिकाणी ती पडली. ऐका, चिंता आहे जे विष बांधायला आले तिला मुक्ती भेटते का कधी? आपल्याला वेळ नाही, कारण आपण दूध पाजतो. आपण सकाळी म्हणतो की दूध पिऊन आपला नियम आहे, दूध पाजलं त्याला भेटेल का? विष पाजायला आले ना, पण विषाचे स्नान पाणी पाजवाली, पण तिला देखील कैवल्य नामक मुक्ती प्राप्त झाली. का प्राप्त झाली त्याचं भक्त महत्वाचं कारण आहे. कारण अंतःकाळाच्या वेळेला ती कृष्ण 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 करीत करीत तिने आपला प्राण सोडला. बघा तिच्या मुखामध्ये आणि डोळ्यासमोर कृष्ण होता आणि कृष्णाचं चिंतन करीत करीत तिने आपला प्राण सोडला. पण अंतःकाळाचे मामे व स्मरण होतो. आपलं शरीर अंतःकाळाच्या वेळेला आणि परमात्म्याचं चिंतन करीत 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 तिने सोडल्यामुळे तिला मुक्तता प्राप्त झाली. ऐका, त्या प्रत्येक कथेमध्ये काही ना काही भाव आहे. आता खरं जर पाहिलं आपण तर ही जी पुतना जी आहे ही पूर्वजन्मामध्ये आणि बलिराजाची आणि विंध्यावलीची मुलगी होती रत्नमाला नावाची. तिचं नाव होतं रत्नमाला. आपण कथा मागे अशी पाहिली की बलिराजाच्या दारामध्ये आणि वामन भट्ट भगवान आले श्रीपाद भूमीचं दान मागण्याकरता. आता ज्या वेळेला भगवान ते दान मागतात त्यावेळेला ती वामनाची सुंदर मूर्ती म्हणजे वामनाचं ते स्वरूप बाल स्वरूप या रत्नावलीला पाहिलं आणि तिच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की असा तर सुंदर बालक मला असतं तर मी त्याला स्तनपान केलं असतं. म्हणजे वात्सल्य भाव तिच्या मनात त्या बालकाला पाहून झाला. पण काहीच काळानं काय झालं की त्याच बालकानं त्या बलिराजाला पाताळात घातलं. त्याने विचार केला की ज्याला पण दूध पाजण्याचं ठरवलं यानं माझ्या बापाला पाताळात घातलं. तिच्या अंतःकरणात कृती बदलली. कृती बदलली की भाव बदलतो. कृती बदलली, तिच्या मनामध्ये वैरभाव निर्माण झाला. म्हणजे दोन्ही भाव पूर्ण करण्याचं काम तिने या अवतारात केलं.
म्हणजे वात्सल्य भावाने दूध पाजलं आणि वैर भावाने ती विष घेऊन आलेली. ऐका, अशा पद्धतीने ते 11 रूप आणि आता तिने त्या ठिकाणी ती धारण पडली आणि भगवान कृष्ण परमात्मा मात्र गमतीने त्या ठिकाणी खेळतोय. गोपी घाबरल्या आणि लगबगीने त्यांनी त्या कृष्णाला उचललं आणि त्या भगवान कृष्णाची त्या गोपिकांनी काय केली, जसं तोही करतात तसं कोणाची झाली दृष्ट. आता त्याला कोणाची होणार नाही, त्याला कोणाची दृष्ट होणार आहे, पण आपला भाव आहे तो. असू द्या, ते प्रमाणे जरी असे वेगळे वेगळे असले तरी आपला एक मनातला भाव असतो तो त्यावेळेला की माझ्या पांडुरंगाला, माझ्या कृष्णाला, आणि जर कोणाची दृष्ट झाली असेल तर ती गेली पाहिजे. म्हणून त्या गोपिकांनी त्या ठिकाणी आणि दृष्ट काढली. लक्षात घ्या, पुष्कळ विधी केले. पुतना ही जरी बालकाची हत्या करणारी होती, मारण्याच्या इच्छेला जरी ती आली आणि तरी तिने आपला स्तन आणि त्या ठिकाणी भगवान कृष्णाला दिला आणि भगवान कृष्णाचं चिंतन करीत देह सोडला. म्हणून ती उत्तम गतीला प्राप्त झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता हा स्कंद असा सुरू झाला. आज अजून सुरुवात झाली. हा दशमस्कंद आहे. नाव हा दशमस्कंद इतका सुंदर आणि चांगला आहे की नुसत्या या दशमस्कंदाचा जरी आपण पाठ आपला 7-8 दिवस केला तरी चालेल. नुसत्या कोणता स्कंद वाचायचा नाही, फक्त 10व्या स्कंदाचं चिंतन करायचं. इतका आनंद देणारा, कारण भक्तीवर आधारित स्कंद आहे. हे भक्ती सुरू झाली. आपण आता 9 स्कंद जे पाहिल्या ना, तुम्हाला सांगितलं होतं मी, 9 स्कंदामध्ये अनेक राजे गेले, वनात गेले की नाही. आणि अनेक राजे वनात गेल्यामुळे तुमच्याही मनात आलं की आता आपल्यालाही वनात जायचं. काही आलं असू द्या, म्हणजे सांगतो गोष्ट ते त्याच्यासाठीच असतं. बरं जरी तुम्ही मनात जात नसलं तर नका जा, पण हे आतापर्यंत 4 दिवस ऐकल्याच्या नंतर आता आपल्याला भक्ती साधने द्यायचं आहे. आणि ती भक्ती साधना हा दशम स्कंद आहे. हा 10व्या स्कंदामध्ये पूर्ण भक्तीचा अंतरंग आहे. आणि जेव्हा तुम्ही भक्ती करायला लागाल मग त्याचं फळ काय भेटेल, मग 11वा स्कंद, त्याच्यामध्ये तुम्हाला मोक्ष आहे. मग त्याच्यामध्ये 11 स्कंदात मुक्ती आहे, मोक्ष आहे, आनंद आहे. लक्षात घ्या. चला, एक जेवढा तर तुम्हाला बोलायचं तेवढं कमी पडणार आहे असा भाव आहे. कारण भगवान कृष्ण परमात्म्याने या ठिकाणी आता काय काय केलं तर भगवान कृष्ण परमात्म्याच्या बाललीलांना सुरुवात झाली. या बाललीलांमध्ये आणि तृणावर्त नावाच्या राक्षसाचा भगवंतानं त्या ठिकाणी आणि वध केला. कारण एका वाक्यात जर तुम्हाला उत्तर द्यायचं तर संपवायचं ठरलं तर संतांनी एका वाक्यात ठरवलं की काय काय केले याने. सागरिठा मारले बालकानी, अनावधी दैत्य खानी बुडविली. आपण आता जे जे काही प्रकार पाहणार आहोत त्या सर्व राक्षसांचा नाश आणि भगवंतांनी त्या ठिकाणी केला. आता पुतना गेल्याच्या नंतर पुनावर्त नावाच्या राक्षसांना पाठवलं आणि त्याचाही नाश आणि परमात्म्यानं त्या ठिकाणी आपला केला. त्यानंतर आता अशा अवस्थेमध्ये चालत असताना गोकुळातल्या सर्व लोकांना आणि त्या ठिकाणी हे अद्भुत करणे पाहिल्याचा आनंद होत होता. एके दिवशी शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिता, एके दिवशी भाग्यशाली जी यशोदा होती ती आपल्या कृष्णाला तिने मांडीवर घेतलेला आहे आणि स्तनपान करू लागली. स्तनपान करीत असताना आणि कृष्णाने काय केलं, एक काही ती जांभई दिली आणि जांभई कृष्ण ज्यावेळेला घेतोय त्यावेळेला त्या यशोदा मैयानं पाहिलं तर त्याच्या मुखामध्ये सर्व विश्व होतं. आकाश, पृथ्वी, सूर्य, स्वर्ग, चंद्र, नक्षत्र, अग्नी, सप्त समुद्र, नद्या, पर्वत सर्व चराचर त्याच्या मुखात दिसलं.
घाबरली, अंगाचा थरकाप झाला, डोळे घट्ट मिटले. बापरे, याच्यामध्ये एवढं काय काय ऐका, म्हणजे विश्वरूप दर्शन यशोदा मैयाला आणि भगवंतांना दाखवलं. आता हेच प्रकरण अजून दुसऱ्या माध्यमातून आणि या ठिकाणी आलेलं आहे. एकदाचा प्रसंग आहे. बलराम आणि इतर गवळ्यांची मुलं कृष्णाबरोबर खेळत होती. आता कृष्ण हा त्यांचा बॉस, सर्वे सर्व. एके दिवशी या गोपाळांच्या मनामध्ये असं आलं की हा कृष्ण नेहमी आपल्याला वर्चस्व दाखवतो, पण या कृष्णाचं देखील काहीतरी वर्म, काही होळी आपण समोर याला थोडस आपल्या ताब्यात ठेवता येईल का असा प्रयत्न, असं त्या गोपाळांनी ठरवलं सर्वांनी. पण त्याने म्हटलं आपण काही केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याच्याकरता सक्षम आपला साक्षीदार पाहिजे ना. आपण एखादी गोष्ट खोडी सांगत गेलो याच्या आईला, तर याची आई आपल्याला कशाने विश्वास ठेवली. मग याच्याकरता कसा साक्षीदार पाहिजे, सक्षम साक्षीदार पाहिजे. मग म्हणले आपल्या साथीला कोण असलं पाहिजे, म्हणजे बलराम दादा. बलराम दादाकडे गेले. बलराम दादा चरण स्पर्श केला आणि बलराम दादा सांगितलं, दादा आमच्यासाठी तुम्ही थोडस एवढं काम करा. बलराम दादा म्हणतात काही हरकत नाही. ऐका, आता हे सर्वच्या सर्व मुलं काय केलं त्यांनी पहा. एकदा क्रीडमानस्ते समाज्यां गोपदारका कृष्णो मुदं भक्षितवान् इति मात्रेण वेदयन् सा गृहीत्वा करे कृष्णमुपालभ्यं हितेशिनी यशोदा भय संभ्रांत प्रेक्षणा क्षमभाषक कस्मान् मृदवदान्तात्मनं भवान् भक्षितवान् वदन्ति दश्वका एते कुमारास्ते ददोऽप्ययम्. ऐका, त्या ठिकाणी हे सर्व गोपाल आता आहे यशोदा मैयाकडे आले. यशोदा मैया सांगायला लागले, हे यशोदा मैया, तुझा कान्हा जो कन्हैया आहे ही अक्का नाही आहे, माती झाली. आता मला सांगा, मुलाचं हित जिला जाणायचंय, करायचंय, मुलाचं हित ज्या आईला साधायचं आहे, ती आई आपल्या पोराला माथे खाऊ देईन का? आपल्या पोराला माती खाऊ नये ही जबाबदारी कोणाची आहे? आईचीच आहे, पुनर बापाची आहे, बापाची आहे, पण बाप बाहेरच आहे. पूर्ण ड्युटी आईचीच पोरासाठी आहे. पहिल्या कालखंडामध्ये आईच्या जवळ पोरग जेवढं आहे तेवढं बापाच्याही जवळ नाही. पण आपल्या पोराला माती खाऊ नये याची दक्षता आईने घेतलीच पाहिजे. आता या माती खाण्यामध्ये अनेक गोष्टी नुसती साधी माती नाही, म्हणजे कुठल्याही वाईट कर्मापासून तिला परावृत्त करण्याची पहिली जबाबदारी आईचीच आहे, लक्षात घ्या. आणि आज आपल्याला समाजातलं चित्र दिसतंय तुम्हाला ते की आज बेफिकीर आई आहे आणि त्याचे विघातक परिणाम आज तुम्हाला भोगायला भेटतात. ऐका, त्या विषयावर आता नाही बोललो तरी चालेल, कारण असं शास्त्राचं चिंतन आहे की जिचे हाती पाडण्याची दोरी ते जगाते उद्धरी, हे जे म्हणत आलो आपण. मग जगाते उद्धरी बाजूला सोडू आपण, जगाचा उद्धार दूर आहे, पण तिने आपल्या आपल्या घराचाही उद्धार केला तर भरपूर झालं ना. ऐका, आता कोणत्या आईला हे पसंत पडणार नाही? त्यावेळेला ही यशोदा मैया जी होती ना, ती यशोदा मैया मात्र तिने कृष्णाचा हात पकडला
आता कृष्णाचे डोळे भीतीने गांगरले. आणि यशोदेनं रागाने विचारलं, हे कृष्णा, कोणाला न सांगताना, कोणाला न कळत आणि तू माती खाल्लीस? बघ, हे तुझ्या बरोबरीची जे पोरं आहेत ते सांगतायत, ते सांगत नाही, तर हा बलराम दादाही सांगतोय. भगवंतानं त्या ठिकाणी उत्तर दिलं, आई ग आई, आई ग आई, नाही नाही खाजली म्या मागे, आई ग आई, नाही नाही खाजली म्या मागे, आई ग आई, नाही खाजली म्या मागे, आई ग आई, नाही खाजली म्या मागे, आई ग आई, नाही नाही खाजली म्या मागे, आई ग आई, नाही नाही खाजली म्या मागे, आई ग आई, नाही नाही खाजली म्या मागे. अरे कृष्णा, असं काय सांगतोय? हे मुलं सांगतील त्याचं सोड, पण हा बलराम दादा बोलतोय ना, बलराम दादा खोटं बोलतो, 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 बलराम दादा खोटं बोलतो. आय घेतो मधुवरी, आई ग आई, आई ग आई, नाही नाही खाजली म्या मागे, आई ग आई, नाही नाही खाजली म्या मागे, आई ग आई, आई